नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला 32वा दिवस. आजचं आपलं रायटिंग हे तुलनेबद्दल असणार आहे. आपण सगळ्यांनीच बघितलं की जग आज आपण तुलनेच्या मागे पळताना बघतोय. पण तुलना ही दुधारी शस्त्र आहे. ती जर सकारात्मक पद्धतीने केली गेली तर त्यातून बळ मिळतं, आणि जर ती नकारात्मक झाली तर मग मात्र ते दुःखाचं कारण बनतं. म्हणजे एखाद्यानं एखाद्याच्या प्रयत्नांशी तुलना केली तर ती व्यक्ती नक्कीच आत्मपरीक्षण करेल. पण जर त्याच व्यक्तीनं यशस्वी व्यक्तीच्या यशाशी तुलना केली तर मग मात्र त्यातून फक्त दुःखच मिळणार. तुलना काय करू शकते तर तुलना माणसाचा स्वाभाविक भावच बदलून टाकू शकते. एखादं बाळ ज्यावेळेस ते जन्मतं त्यावेळेस ते बाळ कसं आपल्या अस्तित्वाची जाणीव जगाला करून देतं, तर जन्मल्या ते बाळ रडतं. म्हणजे रडणं हा भाव त्याच्या अस्तित्वाची जाणीव जगाला करून देतो. पण ते बाळ ज्यावेळेस मोठं होतं, त्याचा माणूस होतो, तेव्हा मात्र ज्यावेळेस त्याला असह्य होईल किंवा मग त्याला मरण यातना येतील, अशा दोनच वेळेस तो रडतो. जिवंतपणा दाखवणारा हा भाव आपण मरण यातनेसाठी व्यक्त करतो किंवा मरण यातनेच्या वेळीच तो व्यक्त करतो. हे सगळं आपण कदाचित लोकांकडे बघून शिकतो किंवा त्यांच्याशी तुलना करू शकतो किंवा त्यांच्याशी तुलना करून हे सगळं शिकतो. एकदा एका शाळेमध्ये एक विद्यार्थ्याने एक शिक्षक बसलेले असतात. त्यावेळेस शिक्षक त्या विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारतात. त्याच्यासमोर एक बाटली ठेवली जाते आणि त्याला विचारतात की ही बाटली जर तुला छोटी करायची असेल तर तू काय करशील. त्यावेळेस तो विद्यार्थी उत्तर देतो की ही बाटली मी मधनं कापेन. त्यावेळेस शिक्षक त्याला उत्तर देतात की या सगळ्याची काहीच गरज नाही. तू एक काम कर, त्याच्या शेजारी अजून एक मोठी बाटली ठेव. तुलना करणारं हे जग त्या मोठ्या बाटलीकडे बघेल आणि आपोआपच त्यांना पहिली बाटली छोटी वाटेल. या तुलनेबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की साधा सरळ होता ध्येयाचा मार्ग, पण तो तुलनेच्या प्रत्येक वळणावरती वळाला. सागराला मिसळणारा नदीचा प्रवाह नाल्याला जाऊन मिळाला. माणसाचं देखील असंच असतं. सायकलवाला दुचाकीवर आणि दुचाकीवाला चारचाकीवर जळाला, आणि तो हसत चालत होता, ज्याला समाधानाचा खरा अर्थ कळाला. धन्यवाद.